विस्तारानं भारत आणि ब्रिटन दरम्यानचा CETA अर्थात सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार आजपासून अंमलात आलाय। भारताच्या जागतिक आर्थिक सहभागाच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या पर्वाची सुरुवात झाली आहे। या ऐतिहासिक व्यापार करारामुळे दोन्ही देशातले आर्थिक संबंध अधिकच मजबूत होणार आहेत। भारताच्या बहुतांश निर्यात वस्तूंना ब्रिटनच्या बाजारपेठेत आता शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे। भारत आणि ब्रिटन दरम्यानचा CETA अर्थात सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मुत्सद्देगिरीतील महत्त्वाचा टप्पा आहे। 3 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या 14 वाटाघाटींच्या फेऱ्यांनंतर 24 जुलै 2025 ला लंडन इथं या करारावर अधिकृत स्वाक्षरी करण्यात आली। या ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे। या करारासोबतच नोकरदार तात्पुरत्या स्वरूपात ब्रिटनला जाणारे कर्मचारी आणि व्यावसायिकांसाठी गेम चेंजर ठरणारा दुहेरी अंशदान करार देखील लागू झाला आहे। सध्या भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे 56 अब्ज डॉलर्स आहे। तो 2030 पर्यंत दुप्पट म्हणजेच 100 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट या कराराद्वारे साध्य केलं जाईल। या करारातील तरतुदींनुसार ब्रिटनच्या बाजारपेठेत भारताच्या 99% निर्यात वस्तूंना शुल्कमुक्त प्रवेश मिळणार असून यामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, रत्न, दागिने, सागरी उत्पादनं आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातदारांची कोट्यवधी डॉलर्सची बचत होणार आहे। तसंच नवीन रोजगार निर्माण होतील। विशेष म्हणजे ब्रिटनच्या 90 अब्ज डॉलर्सच्या प्रचंड मोठ्या कृषी बाजारपेठेत भारतीय फळं, चहा, मसाले आणि सागरी उत्पादनांना थेट प्रवेश शक्य झाला आहे। यामुळे ब्रिटनच्या बाजारपेठेत भारतीय निर्यातीची स्पर्धात्मकता लक्षणीयरित्या वाढेल। तसंच शेतकरी, मच्छीमार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि उत्पादकांसाठी नवीन संधी निर्माण होतील। तसंच जागतिक मूल्य साखळ्यांमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल। या कराराअंतर्गत भारतानं दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्य, भरडधान्य, खाद्यतेल, तेलबिया, सफरचंद आणि विविध भाजीपाला या उत्पादनांसह आपल्या संवेदनशील क्षेत्रांचं संरक्षण केलं आहे। दुहेरी अंशदान कराराअंतर्गत भारतीय कामगारांना आणि त्यांच्या नियोक्त्यांना ब्रिटनच्या सामाजिक सुरक्षा योगदानातून 3 वर्षांसाठी सूट दिली जाणार आहे। यामुळे स्पर्धात्मकता आणि उत्पन्नातही वाढ होणार आहे। तात्पुरत्या कामासाठी ब्रिटनमध्ये जाणाऱ्या भारतीय IT कर्मचाऱ्यांना पुढील 5 वर्षांसाठी तिथल्या सामाजिक सुरक्षा यंत्रणेत योगदान द्यावं लागणार नाही। यामुळे 75,000हून अधिक कर्मचाऱ्यांची दुहेरी करारातून सुटका होईल। तसंच भारतीय कर्मचाऱ्यांना 5 वर्षांपर्यंत ब्रिटनमध्ये राष्ट्रीय विमा भरण्यापासून सूट मिळणार आहे। भारतीय व्यावसायिकांना ब्रिटनमध्ये ये-जा करणं सुलभ होण्यासोबतच त्यांची व्यावसायिक स्पर्धात्मकता अधिक भक्कम होणार आहे। या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे उभय देशांमध्ये व्यापाराचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढून रोजगार निर्मिती आणि निर्यातीत वाढ अपेक्षित आहे। तसंच या करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यात अधिक दृढ, अधिक लवचिक आर्थिक संबंध प्रस्थापित होण्यासाठी मोठं पाठबळ मिळेल अशी अपेक्षा आहे। शेतकरी, कारागीर, कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषक यांना हा करार लाभदायक ठरणार आहे। यासोबतच या करारातून भारताच्या मुख्य हितांचं संरक्षण करण्यात आलं असून जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या भारताच्या वाटचालीलाही यामुळे गती मिळू शकेल।